विदर्भातील रणरणत्या उन्हात हरदौली गाव सुन्न पडले होते. गावातील सर्वांचे लाडके आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व मारुती काका यांचं 69व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झाले होते. संपूर्ण गाव त्यांच्या अंत्ययात्रेसाठी गोळा झाला होता. राम नाम सत्य आहेच्या सुरात गावातून त्यांची अंत्ययात्रा निघाली आणि गावाबाहेर असलेल्या नदीकाठच्या स्मशानभूमीत पोहोचली. स्मशानभूमीच्या अगदी मध्यभागी एक जुनाट आणि डेरेदार चिंचेचं झाड होतं. अनेक वर्षापासून ते झाड तिथं शांतपणे उभे होते. त्या झाडाच्या एका मोठ्या फांदीवर मधमाशांनी आपलं पोळं बनवलं होतं. गावकरी नेहमीच त्या झाडाखाली सावलीला बसत, पण कधीही मधमाशांनी कोणाला त्रास दिला नव्हता. निसर्ग आणि माणूस तिथं गुण्या गोविंदाने राहत होते. विधी पूर्ण झाले. मारुती काकांच्या पार्थिवाला चितेवर ठेवण्यात आलं. नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी होते. मोठ्या मुलानं जड अंतकरणानं चितेला अग्नी दिला. हळूहळू लाकडं पेटू लागली आणि त्यातून पांढरा काळा धूर आकाशाच्या दिशेनं झेपावू लागला. दुर्दैवानं वारा शांत होता आणि तो सर्व धूर सरळ वर जाऊन त्या चिंचेच्या झाडाच्या पानावजा फांद्यामध्ये शिरला. ज्या धुरानं माणसाचे डोळे चुरचुरत होते, तोच धूर त्या मधमाशांच्या पोळ्यासाठी मृत्यूचा सापळा ठरला. धूर पोळ्यात शिरताच हजारो मधमाशा गुदमरल्या आणि बिथरल्या. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि शत्रूवर हल्ला करण्यासाठी त्या पोळ्यातून बाहेर पडल्या. एका क्षणात शांत असलेल्या स्मशानभूमीत भिरभिर असा एक भीतीदायक आवाज घुमू लागला. अरे माशा उठल्या, पळा पळा असा कुणीतरी ओरडा केला आणि शांतता भंग पावली. पुढच्या सेकंदाला हजारो मधमाशांनी तिथं जमलेल्या गर्दीवर हल्ला चढवला. जो तो आपल्या अंगावर आलेलं धोतर किंवा टॉवेल झटकून स्वतःचा बचाव करू लागला. पण माशांच्या वेगापुढं कोणाचंच काही चालत नव्हतं. मारुती काकांचा मुलगा जो चितेजवळ उभा होता, त्यालाही मधमाशांनी घेरले. लोक आपल्या जवळच्या नातेवाईकांना विसरून चपला तिथंच सोडून गावच्या दिशेनं धावू लागले. काही वयस्कर माणसं जमिनीवर आडवी झाली, तर काही तरुण जवळच असलेल्या नदीच्या पात्रात उड्या मारू लागले. स्मशानभूमीच्या त्या पवित्र वातावरणाचं रूपांतर युद्धभूमीसारखं गोंधळात झालं होतं. जो माणूस मगाशी रडत होता, तो आता जीवाच्या आकांतानं ओरडत पळत होता. शेवटी स्मशानभूमी पूर्णपणे रिकामी झाली. तिथं उरली होती ती फक्त जळणारी चिता आणि त्या चितेवर रक्षण करणाऱ्या त्या क्रुद्ध मधमाशा. मारुती काकांचा शेवटचा निरोप अर्धवट राहिला होता. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात काही वेळातच 30 ते 40 लोकांची रांग लागली. कुणाचे डोळे सुजले होते, तर कुणाचे हातपाय. सुदैवानं कोणाचा जीव गेला नाही, पण त्या दिवशी दहशत सर्वांच्या मनात बसली. संध्याकाळी जेव्हा मधमाशा शांत झाल्या, तेव्हा गावातील काही धाडसी तरुण पुन्हा तिथं गेले आणि त्यांनी उरलेले विधी पूर्ण केले. निसर्ग कितीही शांत वाटला तरी एका ठिणगीनं किंवा धुराच्या लोटेनं तो कसा रौद्र रूप धारण करू शकतो, याची प्रचिती त्या दिवशी हरदौली गावाला आली होती. आजही त्या झाडाखालून जाताना गावकरी क्षणभर थांबतात आणि त्या दिवसाची आठवण काढून हळहळतात.